तर नमस्कार मैत्रिणींनो, तर शुभ सकाळ सर्वांना. तर श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, कालच आपल्या गणरायाचे आगमन झालेलं आहे. तर सगळीकडे असं आनंदाचं वातावरण निर्माण झाले. तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळीकडे असा आनंद झालेला आहे. तर गणेश घरी आली म्हटल्यावर घरातलं वातावरण किती प्रसन्न असणार हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर मैत्रिणींनो, तसेच आमच्याही घरी असं गणेशाचं आगमन झालेलं आहे. तर असा गणेश म्हणजेच असा गणपती आम्ही आणलेला आहे. तर ग्रे कलरचा आहे, राखाडी कलरचा. तर मस्त असे मोदक वगैरे केलेले आहेत, हाराळी आगाडा सगळं असं घातलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तर हार हा दुपारीच आणलाय. तर संध्याकाळपर्यंत बघा हा पूर्ण सुकलेला आहे, कारण फॅन खूप स्पीडमध्ये असतोय आमचा, त्याच्यामुळं हार पूर्ण सुकून गेलाय. तर मी हा व्हिडिओ काल सकाळी गणपती आणला आणि संध्याकाळी शूट केलेला आहे. तर व्हिडिओ आज पोस्ट करते. तर मैत्रिणींनो, असं लक्ष्म्या आहेत त्याच्यामुळं जास्त गणपतीला डेकोरेशन केलं नाही, कारण लक्ष्म्याच्या वेळेसच त्या लक्ष्म्याच्या वेळेस छत वगैरे सगळं आम्ही टाकणार आहे. त्यामुळे आता आपलं साधं सिंपल असं डेकोरेशन केलं आहे. तर आता आरती वगैरे करून घ्यायची आम्हाला, संध्याकाळची वेळ आहे. तर मैत्रिणींनो, गणपती कसा आहे, तुम्हाला आवडला का आम्ही आणलेला गणपती, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुमच्यात कोणत्या कलरचा गणपती आणला आहे ही पण कमेंटमध्ये सांगा. तर आमच्यात तर ग्रे कलरचा आणला आहे. तर मी हा ग्रे कलर नको म्हणत होते, तर देवांशी बघा म्हणतोय व्हाईट कलरचा आहे. तर मी हा कलर नको म्हणत होते, पण बाकीच्यांना आवडला म्हणून आणलेला आहे. तर तुम्हाला आवडला का नक्की सांगा. तर ह्या वर्षी गणपतीचं विसर्जन करता येणार नाही, कारण जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणतात. तर हे कितपत खरं आहे की खोटं आहे हे मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगणारच आहे, की विसर्जन करावं की नाही. तर सगळीकडे अशी पद्धत आहे की घरात जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करू नये. पण मी हे सत्य किंवा असत्य हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट. तर तो व्हिडिओ उद्या येईल. तर व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला पण काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा, खरं आहे की खोटं आहे. तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण जी मला माहिती आहे ना तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला पण काही एवढी जास्त माहिती नाही, असं काही नाही, काय लय वयस्कर नाही की मला सगळीच माहिती असेल. माझ्याकडून पण काहीतरी चुकत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगत जावा. तर म्हणलं चला आपल्यात कोणता गणपती आणलाय, कसा आणलाय, तर तुमच्यासोबत शेअर करा म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे मी. तर आमचा लाडू तर खूप आनंदी झालाय गणपती आलाय म्हणून. आम्ही त्याला मारलं केलं तर लगे तो म्हणतोय की मी माझ्या बाप्पाला नाव सांगेला म्हणतो. लगे बाप्पापाशी जातोय आणि त्याच्या कानामध्ये जाऊन मम्मी पप्पाला शिक्षा दे असं म्हणून नाव सांगतोय आमचं, आम्ही त्याला मारलं म्हणून. तर असं आमचा लाडू आगावपणा करायला लागलाय. तर मैत्रिणींनो, चला व्हिडिओ छोटाच होता, तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तर उद्याचा व्हिडिओ खास असणार आहे, तर नक्की आपल्या चॅनलवर व्हिडिओ जाऊन बघा. तर चला असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. तर श्री स्वामी समर्थ. बाय. चला.